Today's our topic is open mapping theorem. आपण त्याची डेफिनेशन लिहून नव्हती घेतली, बघितली पण लिहून नव्हती घेतली. तर ते दोन डेफिनेशन लिहून घ्या. काय let x and y be a non-linear spaces, then a linear transformation t from x y is said to be an open mapping. आता ओपन मॅपिंग थेरम टॉपिक तुमचं ओपन मॅपिंग थेरम बघण्या अगोदर तुम्हाला ओपन मॅपिंग म्हणजे काय हे डेफिनेशन माहिती पाहिजे. ठीक आहे, आवाज येतोय ना? कमेंट करा बरं आवाज येत असेल. ओके, तर ओपन मॅपिंगची डेफिनेशन काय आहे? जर एक ट्रान्सफॉर्मेशन घेतलं तर त्याला ओपन मॅपिंग केव्हा म्हणू आपण त्या ट्रान्सफॉर्मेशनला? तर प्रत्येक ओपन सेट एक्स मधल्या प्रत्येक ओपन सेटसाठी आपल्याला एक वाय मध्ये ओपन सेट मिळाला पाहिजे, तेव्हा आपण त्या मॅपिंगला काय म्हणू? ओपन मॅपिंग. ओके, आणि हे ट्रान्सफॉर्मेशन होमोमॉर्फिक केव्हा असेल? जेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन कंटिन्युअस 1 1 and 1 2 असेल तेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन तुमचं काय असेल? ते ट्रान्सफॉर्मेशन काय असेल? होमिओमॉर्फिक असेल. या दोन डेफिनेशन आपल्याला यूज करायचे कशामध्ये? लेमामध्ये. ठीक आहे, आज मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो त्याचा प्रूफ, कारण ओपन मॅपिंग थेरम मध्ये तो यूज करायला तुम्हाला इम्पॉर्टंट प्रूफ आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तो लिहून देतोय. ठीक आहे, दोन डेफिनेशन आहे. आता आपल्याला लेमा बघायचं. ऑलरेडी आपण बराचसा पार्ट बघितला आहे, पण मी त्याचे रिव्हिजन पण घेतोय आता. तर काय तुमचा लेमा? If B and B dash are Banach spaces, B and B dash क्या है? Banach spaces. Okay, are Banach spaces, and if T is a linear transformation, if T is a linear, if T is a linear transformation, B onto B dash, onto वर खूप महत्वाचं आहे. B onto B dash, then जर आपल्याला B आणि B dash दोन Banach spaces दिलेले आहेत, ती लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दिलेली आहे, ती काय onto ट्रान्सफॉर्मेशन आहे B onto B dash. then आपल्या शो काय करायचं आहे? the image of each open sphere, प्रत्येक ओपन स्फिअरची इमेज सेंटर्ड ॲट ओपन स्फिअर कसं पाहिजे? सेंटर्ड ऑन ओरिजिन. सेंटर कुठं पाहिजे? तर ओरिजिनला पाहिजे. ई बी contains an open sphere centered on origin in B dash. ओके, हे झालं आपलं थेरमचं, ते लेमाचं स्टेटमेंट. आपल्याला आता प्रूफ बघायचं आहे. दिलेलं काय आहे? गिवन दॅट B and B dash are Banach spaces. Banach spaces and T from B to B dash is a onto linear transformation. onto ही थेरी करते जाते is a onto T from B to B dash is a linear transformation. दिलेलं आहे onto ही. ओके, लेट आता हे दिलेलं आहे. आता आपल्याला सपोज करायचं आहे काय? लेट
S R and S R dash with the open sphere, with the open sphere centered on the origin, centered on the origin in B and B dash respectively, in B and B dash respectively. Okay. बऱ्याच जणांनी हे लिहिलेलं असतं, तर ठीक आहे, हा पार्ट तुम्ही लिहू शकता लेमाच्या स्टेटमेंटवर. आता नेक्स्ट आपल्याला काय शो करायचं आहे, आता बघा डायग्राम वरून समजून घेऊ आपण. हा तुमचा बी, हा बी डॅश आहे. ओके, तुम्ही दिसताय ना, बी बी डॅश काय मॅपिंग आहे तुमची टी ट्रान्सफॉर्मेशन. याच्यातला एक ओपन स्फिअर घेतला, त्याचे रेडियस आर आहे, त्याची इमेज काय मिळेल, हा बी बी डॅश मध्ये त्याची इमेज काय मिळेल, ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर टी ऑफ आर. ओके, काय मिळेल, हा एस आर आहे, हा टी ऑफ एस आर आहे, ही त्याची इमेज आहे, टी ऑफ एस आर आहे आणि हा एस आर. ओके, तर आपण शो काय करायचं आहे की याच्यामध्ये म्हणजे बी डॅशचे जे ओपन स्पेअर आहे ते कशात कंटेन होत्या, तर या स्पेअर मध्ये कंटेन होत्या, या इमेज मध्ये कंटेन होत्या. म्हणजे हा बी डॅशचा जो स्पेअर आहे हा काय एस आर डॅश, हा एस आर डॅश या टी ऑफ एस आर मध्ये कंटेन होतो. एस आर डॅश इज कंटेनिंग टी ऑफ एस आर, एस आर डॅश इज कंटेनिंग टी ऑफ एस आर, हे आपल्याला शो करायचं आहे. मग ते शो करण्यासाठी आपल्याला बाकीची सर्व प्रोसिजर करायची. जवळजवळ 4 पेजेसचा ग्रुप आहे त्याचा. ग्रुप स्टेप बाय स्टेप गेलं तर खूप सोपं आहे. त्यावर हे बघा, स्फिअरची डेफिनेशन माहिती तुम्हाला ओपन स्फिअरची. एस आर इज इक्वल टू एक्स सच दॅट नॉर्म ऑफ एक्स. आता याचं सेंटर काय आहे, 0 आहे. एस आर आपण कसं लिहू शकतो, एस आर 0. ओके, ओरिजिन म्हणजे सेंटर 0, एक्स मायनस 0 लेस दॅन आर, that is equals to x such that norm of x less than r. Okay, x such that norm of x less than r. तो म्हणजेच s r. s r equal to काय मग, s r is equals to x such that मी काय केलं आहे इन्फिनिटीला r ने डिवाइड केलं, दोन्ही साइडने काय होईल, norm of x divided by r less than r divided by r 1. ओके, आता काय केलं, पुट केलं, x by r is equals to y implies that x equal to ry, implies that x equal to ry. norm घेतली दोन्ही साइड, norm of x upon r is equals to norm of y, but this is a scalar, so it is binary into norm of x equal to norm of y. म्हणजेच norm of x upon r is equals to norm of y. आता याची व्हॅल्यू ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इथं पुट केली, व्हॅल्यू इथं पुट केली, काय SR is equals to ry, x च्या जागी काय पुट केलं ry, such that norm of y less than 1, such that norm of y less than 1. पण r काय स्केलर, मग तो स्केलर आपण बाहेर पण घेऊ शकतो. जसे SR is equals to r into y such that norm of y less than 1. ओके, आता डेफिनेशन जर बघितली, जर रेडियस r असेल
तर त्या स्पेअरला आपण काय म्हणतो एस आर म्हणतो. ओके, रेडियस आर असेल तर स्पेअरला एस आर म्हणतो. रेडियस 1 असेल तर काय म्हणू, आर जर रेडियस असेल तर एस आर म्हणतो, 1 जर रेडियस असेल तर एस 1. ओके, म्हणजे एस आर इज इक्वल टू आर इंटू एस 1. काय मिळालं आपल्याला, एस आर इज इक्वल टू आर इंटू एस 1. आय होप सगळं समजलं असेल इथपर्यंत. आता आपल्याला लास्टला मिळालं एस आर इज इक्वल टू आर एस 1. ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं म्हणजे दोन्ही साईडला ट्रान्सफॉर्मेशन घेतलं. टी ऑफ एस आर इज इक्वल टू टी ऑफ आर एस 1. ओके, तर आर काय स्केलर आहे म्हणजे तो ट्रान्सफॉर्मेशनच्या बाहेर आहे, म्हणजेच दॅट इज इक्वल टू आर इंटू टी ऑफ एस 1. ओके, ही आपल्याला बुकमध्ये डायरेक्ट स्टेप दिली. कशी आली समजली आता. ओके, ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपले शो काय करायचं आहे, our claim is SR dash is containing T of SR. SR dash containing T of SR. म्हणजेच स्टेटमेंट काय सांगतं आपलं, इमेज ऑफ इच ओपन स्फिअर इन बी. आता बी मधलं ओपन स्फिअर काय एस आहे, मग इमेज ऑफ एव्हरी ओपन स्फिअर इन बी. मी इमेज काय येते तिची, टी अप्लाय केल्यानंतर इमेज येणार, म्हणजे टी ऑफ एस आर इज अ इमेज ऑफ इच ओपन स्फिअर इन बी. आणि ती काय कंटेन करते, ओपन स्फिअर इन बी डॅश. एस आर डॅश काय ओपन स्फिअर इन बी डॅश. म्हणजेच आपल्याला स्टेटमेंट जर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिलं तर हे स्टेटमेंट येईल. म्हणजे आपल्याला हे शो करायचं एस आर डॅश इज कंटेनिंग टी ऑफ एस आर. बट डू नो दॅट काय, टी ऑफ एस आर इज इक्वल टू टी ऑफ आर एस 1 इज इक्वल टू आर इंटू टी ऑफ एस 1. म्हणजेच तुमचा टी ऑफ एस आर काय आहे, स्केलर मल्टिपल आहे कशाचा, टी ऑफ एस 1 चा. आर काय स्केलर म्हणजे स्केलर मल्टिपल आहे कशाचा, टी ऑफ एस 1 चा. म्हणजेच टी ऑफ एस आर मध्ये दाखवलं काय आणि याच्यात दाखवलं काय, दोन्ही मध्ये दाखवलं तरी एकच होईल. ठीक आहे, म्हणजेच इट इज सफिशियंट टू शो दॅट it is sufficient to show SR dash is containing T of S1. SR dash is containing T of S1. याच्यात दाखवलं तरी काय अडचण नाही. कशावरून आलं तर याच्यावर. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आता आपल्याला हे दाखवायचं आहे, हा याच्यात कंटेन होतो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, फर्स्ट वी शो याचा जो क्लोजर आहे तो एस आर डॅश कंटेन करतो असं आपण पहिल्यांदा दाखवणार. फर्स्ट वी शो क्लोजर ऑफ T of S1 contains some SR dash. First we show closure of T of S1 contains some SR dash. Okay. आता हे करण्यासाठी आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा यूज करायचा आहे. मग काय, फॉर इच पॉझिटिव्ह इंटिजर for each positive integer n1 consider open sphere Sn. Open sphere Sn
इन बी. प्रत्येक पॉझिटिव्ह इंटिजर एन साठी काय आहे, एक ओपन स्क्वेअर कन्सिडर केला बी मध्ये, म्हणजेच बी काय तुमचं युनियन येईल कशाचं, ओपन स्क्वेअरचं. and that means b is equals to union of n from 1 to infinity. yes या सर्व ओपन स्क्वेअरचं काय आहे, बी युनियन येतं. ओके, but we have to given that the transformation t is onto. okay, the transformation t is onto जर असेल तर onto चं मीनिंग काय होतो ऍक्च्युअली, t from d to b dash. तुम्हाला माहिती काय, बी काय आहे, डोमेन आहे, हा कोडोमेन. रेंज काय असते बरं, रेंज काय असते, रेंज इज नथिंग बट द इमेज सेट ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जो इमेज सेट असेल त्याला काय म्हणतो आपण, रेंज म्हणतो. समजतंय ना, जे काही इमेज मिळणार आहे त्या सर्वांच्या सेटला काय म्हणतो आपण, रेंज म्हणतो. रेंज आणि रेंज नेहमी तुमचं काय असते, डोमेनचा सबसेट असते, सॉरी कोडोमेनचा सबसेट असते. रेंज इज सबसेट ऑफ कोडोमेन. ओके, परंतु दोन्ही इक्वल केव्हा असते, रेंज आणि कोडोमेन both are equal if the transformation is onto or the mapping is onto. मॅपिंग जर onto असेल तर रेंज इक्वल टू कोडोमेन आहे. ओके, म्हणजेच काय, याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला काही ना काही प्री इमेज असते, प्रत्येक एलिमेंटला काही ना काही प्री इमेज असते. मग आता तुम्हाला onto दिलेलं आहे म्हणजे तुमची रेंज आणि कोडोमेन काय इक्वल आहे. मग मी ट्रान्सफॉर्मेशन जर अप्लाय केलं, तर काय बी डॅश, तुमचा कोडोमेन काय बी डॅश, बी डॅश इक्वल टू टी ऑफ बी सिन्स टी इज ऑन टू, सिन्स टी इज ऑन टू. टी ऑन टू म्हणजेच काय, बी डॅश इक्वल टू कोडोमेन इक्वल टू रेंज ऑफ टी, कोडोमेन इज इक्वल टू रेंज ऑफ टी, म्हणून असं लिहू शकतो. आता बी ची व्हॅल्यू टाकायची, काय टी ऑफ union of n from 1 to infinity Sn. ओके, आता तुम्हाला माहिती आहे आपण याला इंटरचेंज करू शकतो, युनियन बाहेर घेतले काय, b dash is equals to union of n from 1 to infinity t of Sn. ओके, b dash is equals to n from 1 to infinity union of n from 1 to infinity t of Sn. ओके, आता ही स्टेप सुद्धा बुक मध्ये डायरेक्ट दिलेली आहे, समजून घ्या. आपल्याला काय मिळालं, बी डॅश म्हणजे तुमचा कोडोमेन इज इक्वल टू युनियन ऑफ n from 1 to infinity t of Sn. ओके, b dash is equals to union when from n from 1 to infinity t of Sn मिळालं. ठीक आहे, आता तुम्हाला बी डॅश काय दिलेलं आहे, बॅनॅक स्पेस दिलेलं आहे. बॅनॅक स्पेस काय असते, कंप्लीट नॉन लिनियर स्पेस असते. आता बॅनॅक स्पेस जर कंप्लीट आहे म्हणजे सॉरी बी डॅश जर कंप्लीट आहे तर त्यासाठी आपण बॅरेज कॅटेगरी थेरम यूज करू शकतो. बॅरेज कॅटेगरी थेरम पण आपण बघू काय स्टेटमेंट, सिन्स बी डॅश इज कंप्लीट, सिन्स बी डॅश इज कंप्लीट बाय base category theorem. बेरीज कॅटेगरी थेरम काय सांगतो, कंप्लीट मॅट्रिक्स. आता हे बघा तुम्हाला जो प्रूफ लिहायचा आहे त्याच्यातलं तुम्ही काही स्टेप नाही लिहिल्या तरी काही अडचण नाही. ओके, कारण प्रूफ खूप लांबच आहे. आता स्टेटमेंट आहे बेरीज थेरम कॅटेगरी थेरम, हे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, ते काही एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही. ओके, हे कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस इज अ union of complete matrix space is a union of its subset. आता मी जी स्टेटमेंट वाचतोय इथं कम्पेअर करा,
ही कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस आहे कशाची युनियन आहे तिच्या सबसेटची युनियन आहे. ते सर्व काय झाले तिचे सबसेट झाले. ओपन स्फेअर म्हटल्यानंतर काय येणार आहे सबसेट येणार. इज अ युनियन ऑफ इट्स सबसेट. Union of its subset. Then the closure of at least then the closure of at least one subset. At least one subset must be non-empty. Sorry, closure of at least one subset must have a non-empty interior. Non-empty interior. इंटेरियर म्हणजे काय इंटेरियर पॉइंट म्हणजे काय आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे त्याच्यात. प्राथमिक पहिली कॅटेगरी तर काय सांगतो की जर कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस घेतली आहे, जर आपण एक कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस घेतली तर आणि ती कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे युनियन ऑफ इट्स सबसेट. ती कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस ती डॅश ती कशाच्या फॉर्म मध्ये युनियन ऑफ इट्स सबसेट. ओके, मग जर असं असेल दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय म्हणजेच मग काय होईल देन द क्लोजर ऑफ ॲटलिस्ट वन सबसेट मस्ट हॅव नॉन एम्प्टी इंटेरियर. म्हणजे एखादं सबसेट जर घेतलं त्याचं आम्ही तर त्या सबसेटचं ॲटलिस्ट असं एकतरी सबसेट पाहिजे की त्याचं क्लोजरचं इंटेरियर नॉन एम्प्टी पाहिजे. ओके, बाय बेरीज थेरम. मग यांच्यापैकी एखादा जर मी सबसेट घेतला तर त्याच्या क्लोजरचं इंटेरियर काय आलं पाहिजे नॉन एम्प्टी आला पाहिजे. ओके, मग बाय बेरीज कॅटेगरी थेरम मग मी एक जर त्याचा सबसेट मानला. ओके, मग याच्यातल्या एका तरी सबसेटला सबसेटच्या क्लोजरला नॉन एम्प्टी इंटेरियर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मग काय केलं क्लोजर घेतलं कशाचं टी ऑफ एस एन. क्लोजर ऑफ टी ऑफ एस एन possess an interior point for some n naught. ओके, म्हणजेच काय याच्यातला एक सबसेट असेल त्याचं क्लोजर काय त्याला इंटेरियर पॉइंट आहे सम एन नॉट साठी. म्हणजेच काय एस एन म्हणजे एन म्हणजे काय रेडियस आहे. मग एन नॉट जर रेडियस घेतली तर त्यासाठी मला काय मिळतोय क्लोजरला इंटेरियर पॉइंट मिळतोय. ओके, that means T of Sn naught closure of T of Sn naught. ओके, आता या दोन्ही स्टेटमेंट मध्ये डिफरन्स काय आहे? हा जो मी घेतलाय आर्बिट्ररी घेतलाय याच्यातला कुठला तरी एक मानलं. ठीक आहे, तर त्याला काय होतं इंटेरियर पॉइंट एक्झिस्ट होते. पण एक्झिस्ट कशासाठी होते रेडियस एन नॉट साठी होते. ओके, मग रेडियस एन नॉट साठी त्यासाठीच मग काय घेतलं दॅट मीन्स क्लोजर ऑफ टी ऑफ एस एन नॉट. एन नॉट काय आहे रेडियस. ठीक आहे, येतं नॉन एम्प्टी येतं म्हणजे त्याला काहीतरी एक इंटेरियर पॉइंट पाहिजे. मग तो इंटेरियर पॉइंट आपण काय मानला ॲज अन इंटेरियर पॉइंट वाय नॉट. as an interior point n naught. Okay, as an interior point y naught, as an interior point y naught. Okay, नॉन एम्प्टी इंटेरियर म्हणून त्याला काय मानलं एक पॉइंट मानलं त्याच्यातलं y naught. त्याच्यात एक इंटेरियर पॉइंट काय येतोय y naught येतोय. आता आपल्याला अजून काय करायचंय अजून या पॉइंटला येईल तिथपर्यंत थेरम वरून येतंय पण पुढे आपण ॲज्युम करतोय. ओके, ॲज्युम that point lying कशात लाय होतोय तो म्हणजे कशात एक्झिस्ट होतोय किंवा कशात आहे कोणत्या सेट मध्ये T of Sn. ओके,
त्याच्या क्लोजर मध्ये आहे, तर आपण म्हणू शकतो का त्याच्यात आहे? का म्हणू शकत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे, ए क्लोजर इक्वल टू काय असतं? ए युनियन ए डॅश. म्हणजे ए क्लोजर काय असतं? तर तो सेट आणि कशाचं युनियन? त्याच्या लिमिट पॉईंटचं युनियन. ओके, मग याच्यावरून आपण म्हणू शकतो की याच्यातला प्रत्येक पॉईंट याच्यात असेल, याच्यातला प्रत्येक पॉईंट याच्यात असेल, पण याच्यातल्या याच्यात असेल का? त्यावेळेस असं पण असू शकतं ना, ए क्लोजर इज इक्वल टू फाय युनियन ए कॉम्प्लिमेंट. ए जर तुम्ही फाय घेतला म्हणजे याच्यातला एक पण पॉईंट याच्यात येईल का? नाही. ओके, म्हणजे प्रत्येक पॉईंट याच्यात असेलच असं नाही. म्हणून आपण काय केलं इथं, याच्या क्लोजर मध्ये पॉईंट आहे, मग आपण अजून काय केलं की तो पॉईंट याच्यात पण टी ऑफ एस एन नॉट मध्ये पण. ओके, हे आपण अजून केलंय. ठीक आहे, समजून घेत असाल तर चांगलंच आहे, कारण एक्झामसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट थेरम. ठीक आहे, हा जो प्रूफ बघतोय, हा प्रूफ लेमाचा समजूच नका, कारण लेमा विचारलं तर विचारलं जाईल, पण थेरम 100% विचारला जातोय. त्याच्यामुळे हा प्रूफ लेमाचा नसून हा थेरमचा प्रूफ आहे. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, जसं आमदान थेरमचं होतं. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित तुम्ही ट्राय करा थेरम. ठीक आहे, आता हा पार्ट इथपर्यंत संपला. आता आपल्या पुढे काय करायचं? मॅपिंग डिफाईन करायची. बुकमध्ये दिलेले आहे तुम्हाला काय, वाय टू वाय मायनस वाय नॉट मॅपिंग होमोमॉर्फिझम दिलेले आहे. ओके, पण आता आपण इथे डिफाईन करणार, आपण स्वतः डिफाईन करणार. काय डिफाईन एफ फ्रॉम, तिथं म्हटलंय तुम्हाला मॅपिंग किती कशी घ्यायची, बी डॅश टू इट सेल्फ, म्हणजे बी डॅश टू बी डॅश. ओके, verify f from b dash to b dash and g from b dash to b dash. Okay, by कशी डिफाइन केलेली आहे? f of y is equals to y minus y naught. Okay, f of y is equals to y minus y naught and g of y is equals to 2n naught y for all y belongs to b dash. Okay, अशी डिफाइन केलेली मॅपिंग. आपलं गोल काय आहे? आपल्याला दाखवायचं आहे, काय दाखवायचं आपल्याला? SR dash is containing T of S1. हे परत एकदा तुम्हाला लक्षात आणून देतो. आपल्याला दाखवायचं हे, पण ते दाखवण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी अगोदर दाखवाव्या लागणार, त्यानंतर लास्टला शो होईल. तर ठीक आहे, त्यासाठी आता आपण 3 कंडिशन बघणार आहोत. 3 कंडिशन. ठीक आहे, तर यांचा यूज करू. आणि आपल्याला काय दिलेले आहे? दोन्ही की होमोमॉर्फिक दिलेले. म्हणजेच काय होमोमॉर्फिझम, म्हणजेच एफ काय कंटिन्युअस 1 1 अँड 1 2 तीनच्या प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. ठीक आहे, कंटिन्युअस 1 1 अँड 1 2. आता फर्स्ट काय केलं? एफ ऑफ वाय नॉट घेतलं. एफ ऑफ वाय नॉट घेतल्यावर वाय इक्वल टू वाय नॉट पुट करा बरं. काही that is equals to y minus y naught है ना, y पुट केला y naught ची व्हॅल्यू, हे y ची व्हॅल्यू y naught पुट केला, y naught minus y naught 0. ओके, पण 0 काय असतं? सेंटर असतं. एखाद्या स्क्वेअरचं काय असतं? ते सेंटर असतं. म्हणजे इज ओरिजिन इन b डॅश. ओके, इट इज ओरिजिन इन b डॅश. तर आपण y naught काय मानलंय? y naught is an interior point of closure of T of S n naught. ओके, त्याचं आहे. मग आता त्याच्यावर मी f जर अप्लाय केला तर तो काय होईल? is an interior point of f अप्लाय केला मी त्याच्यावर closure of T of S n naught. क्लोजर ऑफ T of S. ओके, म्हणजे हा पॉइंट म्हणजेच काय? ओरिजिन इन बी डॅश.
म्हणजे तुमचं ओरिजिन काय होतंय, ओरिजिन इज अन इंटेरियर पॉइंट ऑफ दिस एफ ऑफ क्लोजर ऑफ टी ऑफ एस एन नॉट. ओरिजिन काय होतं याचं, ओरिजिन काय होतं याचं, इंटेरियर पॉइंट होतं. ओके. आता सेकंड कंडिशन. आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके. त्याला कन्सिडर केले एफ ऑफ टी ऑफ एस एन नॉट. बट वी नो दॅट टोपोलॉजी मध्ये एक रिझल्ट आहे काय, सिन्स एफ ऑफ ए क्लोजर इज इक्वल टू एफ ऑफ ए क्लोजर. आधी प्रॉपर्टी आपल्याला दोन ठिकाणी यूज करायची, एफ ऑफ ए क्लोजर इक्वल टू एफ ऑफ ए होल क्लोजर. ओके. आधी ते यूज केली काय, that is equals to whole closure कशात f of t of s n naught. ओके. बट हा एक पॉइंट जर मानला मी y, तर f of y ची व्हॅल्यू काय असते, f of y ची व्हॅल्यू काय असते, तर क्लोजर तर राहणारच नाही. ओके. इथं फक्त मी t of s n naught केला, म्हणजे काही t of s n naught minus y. ओके. आपल्याला a इक्वल टू काय मिळतंय, f ऑफ t क्लोजर ऑफ s n नॉट इज इक्वल्स टू क्लोजर ऑफ t ऑफ s n नॉट मायनस 1. आता एक लक्षात ठेवायचं आहे काय, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एवढं लक्षात राहून द्यायचं आहे, ओरिजिन इन बी डॅश इज अन इंटेरियर पॉइंट ऑफ दिस. पण हा म्हणजेच काय आहे, हा म्हणजे हाय, म्हणजे परत याचा पण काय येतो, इंटेरियर पॉइंट होईल. आता याच्यापासून नवीन काय बनणार, त्याचं पण तो काय असणार आहे, इंटेरियर पॉइंट असणार. लास्ट स्टेप पर्यंत एकच लक्षात ठेवायचं की ओरिजिन कशाचं इंटेरियर पॉइंट आहे, तर याच्यापासून काय बनत जात आहे, त्याचं इंटेरियर पॉइंट. ओके. आता जे तुम्हाला दिलेलं आहे ते सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे पुढं, त्याचे स्टेप अननेसेसरी, ते काय तुम्हाला घेतल्याच पाहिजे असं काही नाही, पण ते स्टेपमधून तुम्हाला बुकमध्ये जे डायरेक्ट दिलेले रिझल्ट आहे तो कसा येतो ते समजणार. ठीक आहे. आता काय केलं, लेट केलं, लेट y बिलॉंग्स टू, लेट y बिलॉंग्स टू ही जी क्वांटिटी क्लोजरच्या खालची, ते क्लोजरच्या खालच्या क्वांटिटी. ठीक आहे. एस एन नॉट मायनस वाय नॉट, वाय बिलॉंग्स टू दिस. मग आता वाय जर बिलॉंग्स टू दिस असेल, त्या क्वांटिटीज असेल, तर आपला टी काय ऑन टू म्हणजेच देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एस एन नॉट, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एस एन नॉट, म्हणजेच तुमचा वाय कशाच्या फॉर्म मध्ये येईल, जर ऑन टू ए तर कशीच तरी इमेज असेल तुमची एक्स, सॉरी वाय कशीच तरी प्री इमेज असेल, सॉरी इमेज असेल, प्री इमेज नाही. एक्स काय मिळते तुम्हाला, इमेज मिळते, म्हणजेच सच दॅट तर तुमचा y इक्वल टू काय असेल, टी ऑफ एक्स. ओके. का ऑन टू दिलेले आहे म्हणून y बिलॉंग्स टू दिस असेल, याचा मीनिंग काय होतो की त्याच्यासाठी एक प्री इमेज एक्झिस्ट होईल. मग ती प्री इमेज काय होते, x बिलॉंग्स टू एस एन नॉट सच दॅट टी ऑफ एक्स, ही त्याला काय मिळते, प्री इमेज मिळते. ओके. आणि याच्यासाठी तुम्ही होते प्रीमिज. ओके. टी ऑफ एक्स एन एस एन नॉट. आता हा एक्स आहे, हा बिलॉंग्स टू काय एस एन नॉट आहे. ओके. म्हणजेच काय टी ऑफ एक्स, मग उरला पॉईंट काय मायनस वाय नॉट. ओके. म्हणजेच काय म्हणते वाय इक्वल टू टी ऑफ एक्स मायनस वाय नॉट. कसं झालं समजलं, हा जो एस एन नॉट आहे या एस एन नॉट मधला एक एक्स घेतला. ओके. तर वाय कशा फॉर्म मध्ये लिहू शकतो, या सेट मधला एलिमेंट म्हणजेच इथला काहीतरी एलिमेंट आहे मायनस वाय नॉट.
ओके, आता ही स्टेप समजली नसेल तर परत एकदा सांगतो. काय दिलेलं आहे तुम्हाला, जर समजा तुमचा मॅपिंग असा असेल टी फ्रॉम ए टू बी असेल, ओके, मी बी मधला एक एलिमेंट घेतला, वाय बिलॉंग्स टू बी, ओके, मग त्यासाठी काय ऑन टू जर मॅपिंग असेल तर त्यासाठी काय एक एक्स एक्झिस्ट होईल, आणि समजा हा जर असा असेल वाय मायनस सिंगलटन वाय नॉट, तुमचं वाय बिलॉंग्स टू काय येईल, बी मायनस सिंगलटन वाय नॉट जर घेतला त्यासाठी काय एक्झिस्ट होणार आहे, दे एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए such that then y equal to t of b, ओके, म्हणजेच काय y equal to t of x minus y नॉट अशा फॉर्म मध्ये, ओके, मग तेच इथं केलंय. तुमचं y इक्वल टू फॉर्म मध्ये येणार आहे, याचा एलिमेंट असल्यामुळं t ऑफ x मायनस y नॉट च्या फॉर्म मध्ये येणार, ओके, बट आपण काय मानलंय, y नॉट कशाचा इंटिरियर पॉइंट होता, y नॉट याचा इंटिरियर पॉइंट होता क्लोजर ऑफ t ऑफ sn नॉट, आणि आपण काय अजून केलं होतं की तो याचा पण पॉइंट आहे t ऑफ sn नॉट, ओके, बट y बिलॉंग्स टू t ऑफ sn नॉट, हे आपण काय केले अजून केलेलं आहे, इम्प्लाय दॅट जर तो याचा एलिमेंट असेल तर तो याच फॉर्म मध्ये असेल ना, म्हणजेच काय y नॉट इक्वल टू t ऑफ x नॉट, y नॉट इक्वल टू t ऑफ x नॉट फॉर सम x नॉट बिलॉंग्स टू sn नॉट, अशा फॉर्म मध्ये लिहू शकतो ना आपण, फॉर सम x नॉट बिलॉंग्स टू sn नॉट, ओके, फॉर सम x नॉट बिलॉंग्स टू sn नॉट, thus y इक्वल टू काय येईल, मग y इक्वल टू ऑलरेडी आपले नेहमी मिळालेले t ऑफ x मायनस y नॉट, पण y नॉट काय केलं, y नॉट इक्वल टू t ऑफ x नॉट, व्हॅल्यू पुट केले पाहिजे t ऑफ x मायनस t ऑफ x नॉट, y इक्वल टू t ऑफ x मायनस t ऑफ x नॉट, मग आता y इक्वल टू t ऑफ x मायनस x नॉट आहे, t ऑफ x नॉट आहे, पण t काय तुमचं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन, आपण असं लिहू शकतो का t ऑफ x मायनस x नॉट y इक्वल टू t ऑफ x मायनस x नॉट, ओके, का since t is linear transformation, okay, since t is linear transformation, and x and x नॉट काय belongs to sn नॉट, where x naught belongs to sn naught, x naught belongs to sn naught, also आता बघा, आता जर x आणि x नॉट जर बिलॉंग्स टू sn नॉट असतील तर त्यांची डेफिनेशन चा यूज करून आपण लिहू शकतो ना, म्हणजेच तुमचा sn नॉट काय येणार आहे, sn नॉट मधला कुठला एलिमेंट घेतला तुम्ही y, तर त्याची नॉर्म काय येणार आहे, y नॉर्म ऑफ y लेस दॅन स्ट्रिक्टली लेस दॅन n नॉट, ओके, येईल ना सर, n नॉट काय आहे, रेडियस या फॉर्म मध्ये, मग sn x नॉट जर घेतला तर बाय डेफिनेशन काय येईल, त्याची नॉर्म by definition also x naught belongs to sn naught implies that norm of x less than radius of this n naught and norm of x naught
is less than n naught. Got it? Norm of x less than n naught and norm of x naught is less than n naught. मग मी काय केलं, x minus norm of x minus x naught केलं, norm of x minus x naught केलं, less than or equal to काय norm of x plus norm of x naught येईल का, less than or equal to norm of x plus norm of x naught. So norm of x काय आहे, less than n naught, norm of x naught काय आहे, less than n naught, म्हणजे norm of x minus x naught less than n naught plus n naught, that is equal to 2n naught. Okay, म्हणजे norm of x minus x naught imply that is less than 2n naught. आता याचा मीनिंग काय होईल बरं, नॉर्म ऑफ x जर लेस दॅन n नॉट असेल तर x बिलॉंग्स टू काय असतो, sn नॉट असतो. नॉर्म ऑफ x नॉट लेस दॅन n नॉट असेल तर x नॉट काय बिलॉंग्स टू असतो, sn नॉट असतो. जर नॉर्म ऑफ x मायनस x नॉट लेस दॅन 2n नॉट असेल तर x मायनस x नॉट बिलॉंग्स टू काय येईल, yes 2n, implies that x minus x naught belongs to yes 2n naught. ओके, इथपर्यंत मिळालं. आता मी काय केलं, बोथ साइडला ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं, t ऑफ x मायनस x नॉट बिलॉंग्स टू, इकडे पण केलं आपण t ऑफ s 2n नॉट. इम्प्लाय that आता t ऑफ x मायनस x नॉट काय आहे, जे मी नोट केलं असेल त्याला समजलं असेल. t ऑफ x मायनस x नॉट काय आहे, कसली व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू, बरोबर ना. y इक्वल टू काय आलं आपलं, t ऑफ x मायनस x नॉट आलं. याचा अर्थ काय होतो, y बिलॉंग्स टू तुमचा t ऑफ s 2n. समजलं. बट आपण काय घेतलं होतं, y बिलॉंग्स टू t ऑफ sn नॉट मायनस y नॉट घेतलं. सपोज काय केलं होतं, y बिलॉंग्स टू t ऑफ sn नॉट मायनस y नॉट, पण दाखवलं काय y बिलॉंग्स टू दिस, जेव्हा आपण e बिलॉंग्स टू x बिलॉंग्स टू e दाखवतो घेतो आणि दाखवतो काय x बिलॉंग्स टू b, तेव्हा काय होतं, a सबसेट ऑफ b. ओके, a सबसेट ऑफ b. मग आता इथे असेल घेतलं काय, y बिलॉंग्स टू t ऑफ sn नॉट मायनस y नॉट घेतलं, दाखवलं काय y बिलॉंग्स टू t ऑफ sn नॉट 2n नॉट. ओके, म्हणजे याचा मीनिंग काय होतो की t ऑफ sn नॉट मायनस y नॉट इज कंटेनिंग t ऑफ s 2n. ओके, समजलं इथपर्यंत. आता जर मी क्लोजर घेतलं दोन्ही साइडना तर काय होईल, क्लोजर ऑफ दिस कंटिन्यूइंग क्लोजर ऑफ दिस, का हे जर कंटिन्यूइंग b मध्ये असेल implies that क्लोजर ऑफ a is continuing क्लोजर ऑफ b. ओके, ही सुद्धा टोपोलॉजी मधलीच प्रॉपर्टी. a जर b मध्ये कंटिन्यू होत असेल तर त्याचा क्लोजर सुद्धा त्याच्यात कंटिन्यू होतो. मग आता इथं हा याच्यात कंटिन्यू होतो, हा याच्यात कंटिन्यू होतो, implies क्लोजर ऑफ sn नॉट मायनस y नॉट is containing क्लोजर ऑफ t s 2n नॉट. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं काय की ओरिजिन इन b डॅश तो कशात कंटिन्यू होतो, f ऑफ t ऑफ sn क्लोजर ऑफ t sn नॉट. तर t sn नॉट चं क्लोजर म्हणजे f ऑफ t sn नॉट चं क्लोजर म्हणजे काय 3, आणि हा कशात कंटिन्यू होतो, याच्यात कंटिन्यू होतो, म्हणजेच ओरिजिन कशात कंटिन्यू होते, परत याच्यात कंटिन्यू होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं आपण दाखवत जाऊ लास्ट स्टेप लक्षात ठेवायची तुम्हाला, ती ओरिजिन कशात कंटिन्यू होते. आता
क्लोजर ऑफ टी ऑफ एस टू एन नॉट. ओके, याच्यात कंटेन होते. इथपर्यंत आय होप सगळ्यांचं मला असं ठीक आहे. आधी झाली फर्स्ट बघितलं तर सेकंड बघितलं, आता थर्ड बघायचं आपलं. ठीक आहे. आता आपण याची व्हॅल्यू फाइंड करायची. कशी फाइंड करणार? टी ऑफ एस क्लियर नॉट इज इक्वल्स टू काय येईल बरं? क्लोजर ऑफ काहीतरी बघितलं तर तुम्ही टी ऑफ आर टी ऑफ एस आर इज इक्वल्स टू काय बघितलं तर आर इंटू टी ऑफ एस वन. बघितलं होतं स्टार्टिंगला टी ऑफ एस आर इज इक्वल्स टू आर इंटू टी ऑफ एस वन. माझं सिमिलर हा जो काय तुमचा आर आहे रेडियस. ओके, म्हणजे टी ऑफ एस टू एन नॉट इज इक्वल्स टू एन नॉट इंटू टी ऑफ एस वन. हे कशावरून? तर या प्रॉपर्टीवरून आपण ऑलरेडी काय केलं शॉर्ट केलं आहे. टी ऑफ एस आर इज इक्वल्स टू आर इंटू टी ऑफ एस वन. मग आता आर इक्वल टू काय? टू एन नॉट आहे, म्हणजे टू एन नॉट इंटू टी ऑफ एस वन. ओके, आता टू एन नॉट इंटू टी ऑफ एस वन. आपण एक मॅपिंग घेतली होती सुरुवातीला, जी ऑफ वाय इज इक्वल्स टू टू एन नॉट वाय. ओके, घेतली होती ना, जी ऑफ वाय इक्वल टू टू एन नॉट वाय. आधी तर टू एन नॉट हा काय आला तुमचा वाय, म्हणजे हा काय जी ऑफ वाय, हा काय जी ऑफ क्लोजर ऑफ जी ऑफ टी ऑफ एस वन. समजलं कसं आलं या मॅपिंग वरून? टू एन नॉट हा काय पूर्ण तुमचा वाय. मग मी काय केली मॅपिंग अप्लाय केली, म्हणजेच काय येतं दिस इक्वल टू दिस जी ऑफ वाय. तिथे वाय काय तुमचा टी ऑफ एस वन, म्हणजेच काय जी ऑफ टी ऑफ एस वन. नाही एक प्रॉपर्टी आपण मग यूज केली काय, जर समजा एफ ऑफ ए बार असेल, ए क्लोजर असेल इक्वल टू एफ ऑफ ए होल क्लोजर. आता उलटी अप्लाय करायची होतं काय, एक होल क्लोजर आहे ते आपण फक्त टी ऑफ एस वन वर अप्लाय करू शकतो. जी ऑफ क्लोजर ऑफ टी ऑफ एस वन. आता परत हाच मॅप अप्लाय करायचा. काय होईल याच्यावरून? जी ऑफ वाय आहे. ओके, जी ऑफ वाय, जी ऑफ वाय इक्वल टू काय मिळतं आपल्याला? टू एन नॉट इंटू वाय काय तुमचा क्लोजर ऑफ टी ऑफ एस वन. ओके, म्हणजेच टी ऑफ एस टू एन नॉट इज इक्वल्स टू एन नॉट इंटू क्लोजर ऑफ टी ऑफ एस वन. हे मिळते तुम्हाला. आता तुम्हाला 1, 2 आणि 3 तिन्हीचा रिझल्ट कंबाईन करायचा आहे. 1 मध्ये काय भेटलं, 2 मध्ये काय भेटलं आणि 3 मध्ये. त्याच्यावरून काय येत आहे, ओरिजिन तुमचा कशाचा पॉईंट होतोय हे बघा. तुम्ही एक वरून काय बघितलं की जो ओरिजिन आहे, ओरिजिन मी ओ मानतो. ठीक आहे, ओरिजिन कशाचा इंटेरियर पॉईंट आहे? एफ ऑफ टी ऑफ एस एन नॉट क्लोजर याचा पॉईंट होता. कशाचा इंटेरियर पॉईंट? ओरिजिन कशाचा इंटेरियर पॉईंट होता? याचा होता. 2 वरून काय बघितलं? 1 वरून मिळालं. 2 वरून काय बघितलं? आता हा ओरिजिन कशाचा इंटेरियर पॉईंट होतोय? क्लोजर ऑफ टी ऑफ एस टू एन नॉटचा क्लोजर होतो. ओरिजिन कशाचा इंटेरियर पॉईंट होतोय? क्लोजर ऑफ टी ऑफ एस टू एन नॉटचा होतो. ओके, आता थर्ड वरून काय मिळालं? हा इक्वल टू काय हाय, म्हणजेच तुमचा जो ओरिजिन इन डॅश कशाचा इंटेरियर पॉईंट होतोय? टू एन नॉट क्लोजर ऑफ
T of S1 to N naught closure of T of S1 याचा इंटिरियर पॉइंट होतो. ओके, मग आता तिन्ही रिझल्ट कंबाईन केले तर आपल्याला लास्टला काय मिळते, हे मिळते. टू एन नोड काय आहे, रेडियस आहे. ओके, रेडियस काय असते, एक स्केलर क्वांटिटी असते. मग आता ओरिजिन कशाचा इंटिरियर पॉइंट होतोय, याचा काही संबंध नाही तिथं, हा फक्त स्केलर. तर तो कशाचा होतोय, क्लोजर ऑफ T of S1 चा. ओके, therefore combining 1 2 3 combining 1 2 and 3 will get तिन्ही कंबाईन करून काय मिळतं आपल्याला, origin is an origin in B dash, origin in B dash is an interior point of origin in B dash is an interior point of कशाचा येतो इंटिरियर पॉइंट, तर याचा क्लोजर ऑफ T of S1, क्लोजर ऑफ T of S1. ओके, आता बी डॅशचा जो ओरिजिन आहे, बी डॅशचा जो ओरिजिन आहे, कारण बी डॅश आपण बघितलं सर्व कशापासून बनले आहे, ओपन स्फेअर पासून बनलेले आहे. म्हणजे डायग्रामेटिकली जर आपण बघितलं तर असेल सगळे काय आहे, त्यांचं सेंटर एक आहे, असे ओपन स्फेअर बरोबर, कॉमन सेंटर असले. कारण आपण काय म्हणले, सर्व ओपन स्फेअर त्याच्यातले कसे आहे, तर काय ॲट ओरिजिन म्हटलं, ऑन दी ओरिजिन म्हटलं, म्हणजे प्रत्येकाचं सेंटर काय असणार आहे, ओरिजिन असणार, म्हणजेच ते स्फेअर असे असणार बरोबर. कशामधले, बी आणि बी डॅश मधले. आता बी डॅश मधले जर घेतली मी, तर त्याचं सेंटर कशात कंटेन होत आहे, किंवा त्याचं ओरिजिन कशात कंटेन होत आहे, तर क्लोजर ऑफ T of S1 मध्ये कंटेन होत आहे. आणि T of S1 म्हणजेच काय, इमेज सेट कशाचा, ओपन स्पेअर इन एस, ओपन स्पेअर इन बी. S1 काय, युनिट ओपन स्पेअर कशात, बी मध्ये. आणि T of S1 काय, इमेज ऑफ ओपन स्पेअर इन बी डॅश. ओके, इमेज ऑफ ओपन स्पेअर इन बी डॅश. तर आपल्याला हा रिझल्ट मिळाला आहे. तर याच्यावरून काय म्हणू शकतो आपण, जर ओरिजिन बी डॅश, ओरिजिन ऑफ बी डॅश किंवा ओरिजिन इन बी डॅश इज अन इंटेरियर पॉइंट ऑफ क्लोजर ऑफ T of S1 जर असेल, तर देअर एक्झिस्ट एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. देअर एक्झिस्ट एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 सच दॅट, म्हणजेच याचा जर ओरिजिनच जर याच्यात असेल, याचं इंटेरियर पॉइंट असेल, इंटेरियर पॉइंट असेल म्हणजेच काय, याच्यात कंटेन असेल, याच्यात कंटेन असेल म्हणजेच त्याच्यामधलं प्रत्येक स्फिअर, त्या बी डॅश मधला प्रत्येक स्फिअर काय होईल, मग त्यासाठी त्याच्यामधला स्फिअर आपण काय म्हणलं होतं, SR डॅश म्हणलं बरोबर. मग आता रेडियस मी काय घेतली, आरच्या ऐवजी एप्सिलॉन घेतली, म्हणजेच फॉर एप्सिलॉन देअर इज एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 सच दॅट प्रत्येक स्फिअर कशात कंटेन होईल, इज कंटेनिंग T of S1, is containing T of S1. आपल्याला हेच दाखवायचं होतं, ठीक आहे. पण इथं आपल्याला काय, आपण तिथं फक्त मानताना आर मानला होता. आता एप्सिलॉन काय आर्बिटरी, रेडियस काय ग्रेटर दॅन 0. मग प्रत्येक आर साठी इमेज कशात कंटेन होते, तर T of S1 मध्ये कंटेन होते. ओके, हेच आपल्याला शो करायचं होतं. पण हा झाला अजून फर्स्ट पार्ट, अजून एक पार्ट बाकी, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ठीक आहे, मग त्याच्या खाली फक्त एक स्टेटमेंट आहे, वी कंप्लीट the proof, we complete the proof by showing that S dash of epsilon by 3 is containing T of S.
आपल्याला फक्त एवढा पार्ट दाखवायचा आहे म्हणजे आपली लेमा कंप्लीट होईल. ठीक आहे. आता आपण ते उद्याच्या लेक्चरला बघू. एवढंच लेक्चर परत उद्या पण होईल, तेव्हा तो पार्ट संपेल. ठीक आहे.